अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे आणखी खळबळ माजली आहे, तर यावर विरोधी पक्षांकडून म्हणजे महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याही आपण पाहूया। काँग्रेसमधले मोठे नेते भाजपच्या संपर्कात, काँग्रेसमध्ये अस्वस्थता, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। लातूर आणि सोलापूरमधील बडे नेते भाजपच्या वाटेवर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पुनरुच्चार। भाजपसोबत सलगीची वरिष्ठ नेत्यांची भूमिका दुर्दैवी, रोहित पवारांचं ट्विट। भाजपसोबतच्या सलगीचं हे सत्र असंच सुरू राहणार असल्यामुळे अस्मिता आणि विचारधारेसाठीचा पुढील लढा हा सर्वसामान्यांनाच लढावा लागेल, जनताही त्यासाठी सज्ज, रोहित पवार यांनी व्यक्त केलं मत। मी पूर्वीच भाकीत केलं होतं, अशोक चव्हाण जास्त दिवस काँग्रेसमध्ये राहणार नाहीत, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। अशोक चव्हाण यांच्यासोबत अमित देशमुख सुद्धा भाजपमध्ये जाणार। अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस आमदारही भाजपच्या संपर्कात, आमदार रवी राणा यांचा दावा। चव्हाण घराणं हे काँग्रेसचं मोठं घराणं, असा निर्णय घ्यायला नको होता। मी काँग्रेसचा हिरो, मी कुठेही जाणार नाही, माझ्या मागे ईडी लावताच येणार नाही, रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये आता विरोधी पक्ष कोणी नाही, काँग्रेसला कंटाळून माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये येत आहेत, स्वागत करायला काय हरकत आहे, रामदास कदमांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामधील काँग्रेस पक्षाची स्थिती पाहून मनाला खूप वेदना होतात, पक्षाची ही स्थिती पाहून अस्वस्थ झालो, खूप काही बोलायचं आहे पण बोलणार नाही, सत्यजित तांबे यांचं ट्विट। जनतेमध्ये कनेक्ट असणाऱ्या माजी नगरसेवकांनाच भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। काँग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश खुट्टी, राजेंद्र नरवडकर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश। पंतप्रधान मोदी इथले रिंग मास्टर, ज्यांच्यावर चौकशी असेल त्यांना ते नाचवणार, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा।